चांगली सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर एक मोठा फटका खेळण्याची संधी होती फलंदाजाकडे. 4 धावा आल्या तिसऱ्या चेंडूवरती. पुन्हा एकदा चेंडूचा ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र चेंडू सरळ एस्टर्न वरून ट्रॅव्हल होतोय. सर विकेट किपरच्या हातामध्ये यावेळेस कमबॅक केले. हा चेंडू डॉटच्या सुरुवात पाहायला मिळतोय. गोलंदाज अक्षय वांगड पाहतोय. आता मात्र लय पकडले अक्षयाने, कारण पहिल्या 3 चेंडूवरती ते 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर चौथा चेंडू डॉटच्या सुरुवात आलाय. 2 चेंडू मध्ये बाकी असतील या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेस चेंडूला हुक केलाय. चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रातून लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. अकुटप्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याची संधी दिली होती, ती म्हणजे संतोष याला. संतोषच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार आपण पाहतोय आलेले आहेत. वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळतोय. शेवटचा चेंडू बाकी असेल या ओव्हरमध्ये. पावरच्या षटकामध्ये आतापर्यंत पॉवरफुल फलंदाजी झाले, ते म्हणजे संतोष पागी मार्फत. यावेळेस गोलांच्या डोक्यावर चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झालाय. पहिल्या षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या बिनबाद 13 धावा. चांगली सुरुवात झाली. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आयगावदी स्पोर्ट वालशीद हा संघ सुरुवात चांगली झाली. याच प्रकारे जर सुरुवात जर राहिली तर नक्कीच कुठेतरी 50+ धावा फलकावरती पाहायला मिळतील. आणि हा जो रन रेट आहे तो कुठेतरी थांबावा लागेल, तो म्हणजे कासपडा बी या संघाला. तर पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋतिक. सलामीची जोडी पाहतो आपण. संतोष पागी आणि चंद्रकांत पागी. स्ट्राईक वरती संतोष, नॉन स्ट्राईक वरती चंद्रकांत. चंद्रकांतला अजूनही स्ट्राईक मिळालेली नाहीये. मात्र संतोष पागी चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या लयमध्ये पाहायला मिळाले. 2 चौकारच्या बॅटमधून आले. धावा पलून देखील त्याने पूर्ण केल्यात. बिनबाद 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र पावरचं बंधन होतं ते बंधन तुटलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. एक क्षेत्ररक्षक लॉंगलिंग क्षेत्रामध्ये पाहतोय. त्यानंतर एक डीप मिड विकेट, त्यानंतर एक काव कॉर्नर, त्यानंतर एक लॉंग ऑन. यावेळेस मात्र चेंडू झालाय वाडिश लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न फेकी खराब आले, त्याचा फायदा उचलला. दोन्ही फलंदाजांनी 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. चांगली रन भेटून विकेट्स पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. दोन धावा कंप्लीट. 2 धावांनी फलक जाऊन पुसलाय, तो म्हणजे 15 धावसंख्येवरती. यावेळेस उर्पी चेंडू होता, खेळायचा होता ऑफ रिझर्व मध्ये. मात्र बॅट आणि बॉल यामध्ये भरपूर गॅप पाहायला मिळाला आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात. या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे गोलंदाज ऋतिक. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर चेंडू आला डॉट. याच प्रकारे जर डॉट चेंडू आले तर कुठेतरी धावा कमी पाहायला मिळतील आणि रोखला जाईल, ते म्हणजे फलंदाजांना. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन. त्यावेळेस चांगली लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस फुलटॉस चेंडू, नो चेंडू घोषित केल्या पंचांनी. धावचीची संधी मात्र डायरेक्ट हिट झालेला नाहीये. तोपर्यंत 1+1 अशा 2 धावा नोंदवल्या जातील आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. सुवर्ण संधी असेल, एक मोठा फटका खेळण्याची, एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल, ती म्हणजे चंद्रकांत पागी या फलंदाजाला. फ्री हिट म्हणजे चंद्रकांत साठी. वाईट बॉल.
अवांतर धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते, फ्रीट मध्ये अजूनही लागू असेल. अवांतरच्या स्वरूपात धावा दिल्या जाते. या अगोदरचे 2 चेंडू जर बघितले तर चांगल्या पद्धतीने हाताळले होते, अचूक टप्प्यावरती हाताळले गेले होते. त्यानंतर मात्र कुठेतरी दिशामध्ये भरकटलाय, दिशा खराब पाहायला मिळते. दिशाहीन चेंडू हाताळले जात आहेत. एक चेंडू 9, त्यानंतर एक वाईट हाताळला गेलाय. दिशा खराब असेल तर दशा खराब होत असते गोलंदाजी, आणि ती दशा आता मात्र थोडीशी खराब झाली या गोलंदाजाची. फुलवलेचा चेंडू होता, मात्र बॅटची एज घेतली आणि विकेट किपरच्या बाजूने हा चेंडू गेला होता. मात्र एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव कंप्लीट, एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 19 या धावसंख्येवरती. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. पाचवा चेंडू घेऊन जाईल गोलंदाज. यावेळेस संतोषसाठी हा चेंडू परत एकदा उचली घेणारा. यावेळेस उचलीमध्ये बीट होताना पाहायला मिळतोय फलंदाज. आता मात्र कमबॅक होताना पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा आल्यात. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढले, क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतो, घातक ठरू शकतो, मात्र फेकी खराब. त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांशी धाव फलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 21 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. त्याच्यामध्ये अवांतर चेंडू देखील हाताळले गेले. 21 धावा धाव फलकावरती लागल्यात. तर 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हर नंतर धाव फलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 21 धावा. इशारा आलाय पंचांमार्फत. गोकुलजी पाटील आपण होते स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. धाव फलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज चंद्रकांत पागी हा धावचीच्या सुरुवात बाद झालाय आणि एक 1 शॉटचा देखील इशारा आलाय, म्हणजे एकच धाव मिळेल. धाव फलक 22 धावा. चेंडू टाकून झाले ते 3 चेंडू अद्याप बाकी असतील. शकीलजी कोटी अंपायर, त्यानंतर गोकुलजी पाटील. यावेळेस फुलटॉस चेंडू, चेंडूला खेळून काढले स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल 1 बॉम्ब सीमारेषा पार. 4 धावा. फुलटा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय तो म्हणजे संतोष पागी या फलंदाजाने. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झाला होता आणि यशस्वी देखील झालाय. फुलटा चेंडू आणि त्या फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. 4 धावा आल्यात. 4 धाव्याने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 26 या धावसंख्येवरती. आता मात्र या चौकाने थोडासा वेग येतोय धाव फलकाला. 26 धावा. 2 चेंडू अद्याप बाकी असतील या ओव्हरमध्ये. नवीन फलंदाज सचिन पागी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती. धावचीची संधी मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये, थ्रो झालेला नाहीये, मात्र हा चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. तर शेवटचा चेंडू होते बाकी असेल. धाव फलकावरती धावा लागली तर 26 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजे गोलंदाज शिवराम वाघ याच्या मार्फत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये खेळून काढले. चेंडू क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकदा कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी थोडीशी अपुरी आली आणि 2 धावा या कंप्लीट झाल्या. 2 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 28 या धावसंख्येवरती. 28 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. तर यानंतर होणारा सामना दीपक स्पोर्ट बोरोली कुकसे आणि आराधना स्पोर्ट भावाले या 2 संघादरम्यान होईल. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. दीपक स्पोर्ट बोरोली कुकसे आणि आराधना स्पोर्ट भावाले. तर याच दरम्यान आगमन झालंय बालाराम मोहनकर यांचे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर आपण पाहतोय चिंचवली खांडपे ग्रामपंचायत सदस्य आतिशी बागराव यांचं देखील इथं आगमन झालंय. त्याचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांना देखील विनंती असेल की आमच्या VIP टायझरवरती येऊन स्थान बनवा. आपले सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र हा प्रयत्न असफल असेल तो म्हणजे सचिन याचा. पहिला चेंडू डॉट.
डाव चेंडूने सुरुवात झाली. गोलंदाज दीपक टोकरे हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावरती आलाय. कव्हरेजर मध्ये खेळून काढलाय चेंडू शतरक्षक डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी येईतोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय मात्र पुन्हा एकदा वन शॉटचा इशारा आलाय पंचांमार्फत. म्हणजे सचिन यांनी एक वन शॉट घेतलंय. पंचांचं अचूक लक्ष पाहायला मिळतंय. दोन्ही पंच अनुभवी पंच पाहायला मिळत आहेत. आणि अजून एक वन शॉटचा इशारा. एकच धाव असेल. एका धावेने धाव फलक पोचलाय तो म्हणजे 29 या धावसंख्येवरती. पंच व्यवस्थित समजावून सांगतात फलंदाजाला की आपण जी रेषा आहे क्रीज मध्ये त्याच्यावरती जर तुम्ही बॅट टिकवली तर तुम्हाला धाव मिळणार नाहीये. त्या पट्टीच्या आतमध्ये तुम्हाला क्रीज मध्ये बॅट हे पोहोचवणं गरजेचं आहे. तेच दर्शवत असताना पंच तर धाव फलकावर धावा लागल्या त्या 29 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता मात्र सरळ हा चेंडू एस्टन वरती जाऊन आदळलाय. फलंदाज बाद सचिन पागी याची खेळी संपुष्टात. तर नवीन फलंदाज आकाश बेकरे मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 29 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. हा चेंडू खेळून काढला डीप मध्ये. शतरक्षक आहे मात्र झेल ड्रॉप झालाय. मात्र एकच धाव मिळेल. मित्रांनो कुठेतरी चौकार त्याने अडवलाय. 4 धावा त्याने अडवल्यात. चांगले शतरक्षण. मात्र एक धाव मिळाले. एका धावनीशी धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. 30 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अत्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा लाँगा क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढले. शतरक्षक आहे तो एक धाव कंप्लीट झालाय. फेक होते स्ट्राईक एंड कडे. एकच धावती समाधान मानावं लागेल. एकच धाव एका धावाने धाव फलक पोचलाय ते म्हणजे 31 या धावसंख्येवरती. यानंतर होणारा सामना दीपक स्पोर्ट बोरवली कुकसे आणि आराधना स्पोर्ट भावाले या दोन संघादरम्यान होईल. तर दोन्ही संघाचे संघनायक त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला केला जातो. शरीराचा वेध घेणारा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि यस धावचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद होईल. एकतीस धावा आणि 32 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय.
तर दीपक स्पोर्ट बोरिवली कुकसे आणि आराधना स्पोर्ट भावाले दोन्ही संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे, विनंती असेल. आराधना स्पोर्ट भावाले आणि दीपक स्पोर्ट बोरिवली कुकसे या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच होईल. तर सामन्याला सुरुवात होते. प्रमोद टोकरे आणि नितेश बांगरे नितेश भांगरे आणि प्रमोद टोकरे ही सलामीची जोडी. स्ट्राईक वरती प्रमोद, नॉन स्ट्राईक वरती नितेश. तर पहिले षटक हाताळण्यासाठी आकाश बेकरे हा गोलंदाजच्या मार्गावरती सज्ज झालाय. 32 धावांचं टार्गेट आहे. 8च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या असतील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर बघितली तर एक 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहतोय, एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, त्यानंतर एक काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. त्यानंतर 30 सर्कलचा जर विचार केला तर एक मिड ऑन, त्यानंतर एक मिड ऑफ, त्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर कव्हर, तर एक थर्ड स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय, त्यानंतर एक लेग स्लिप, फ्लाइंग स्लिप मध्ये पाहतोय, त्यानंतर एक मिड विकेट. 32 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 32 धावा. 8च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या असतील. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताला गेलाय. चांगली सुरुवात. तर चांगली सुरुवात केलंय. 32 धावा रोखायच्या असतील तर डॉट चेंडू हे तुम्हाला घेणं गरजेचं आहे. डॉट चेंडू आणि विकेट्स हे तुम्हाला घेणं गरजेचं आहे. जर मुकेश स्पोर्ट कासपाडा बी संघाला जर सामना जिंका असेल तर जे धावा आहेत, सिंगल डबल, जे क्रिकेटची लाईफ लाईन आहे ती चालू ठेवावी लागेल. जर डॉट चेंडूने जर विकेट जर आले तर नक्कीच कुठेतरी दडपण येईल. पहिले चेंडूला डॉट, दुसरा चेंडू नजर नव्हती चेंडूवरती, मात्र फटका चांगलाय. चेंडू चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र चेंडू फरार होईल सीमारेषा पार. 4 धावा. तर प्रमोद बादून माघारी परतला. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आला होता, त्यानंतर मात्र नियंत्रणामध्ये नव्हता. ऑन साइडला केला जातं, मात्र सरळ चेंडू एस्ट्याना लागून गेलाय. नवीन फलंदाज ऋतिक वाडान. ऋतिक याच्या बॅटमधून हा चेंडू हवेमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक 3 येत आहेत चेंडूच्या खाली, मात्र झेल ड्रॉप झालाय. कठीण झेल होता, मात्र पकडायला हवा होता, मात्र झेल ड्रॉप झाला. 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. या 2 धावेन धाव फलक पुढे सरसवलाय, तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. 6 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 8च्या सरासरीने धावा करायच्या आहेत, त्या म्हणजे मुकेश स्पोर्ट कासपाडा बी या संघाला. आतापर्यंत चांगली सुरुवात झाली.
यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइड टाकण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे, शतरक्षक स्लिप झालाय, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. एक धाव कंप्लीट, एका धावनीशी धाव फलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. एक चेंडू अद्याप बाकी असेल या ओव्हरमध्ये. तर दीपक स्पोर्ट वरुली कुकसे आणि आराधना स्पोर्ट भावाले दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं टॉस करण्यासाठी. ऑन साइडला केला जातो, मात्र हा चेंडू शरीर सवेत घेणारा पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. तर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. तर दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. आराधना स्पोर्ट भावाले आणि दीपक स्पोर्ट बोरिवली कुकसे. तर गणेश सापटे, माणसी गणेश सापटे यांना विनंती करतोय की आपल्या हिशोब असते टॉस करायचा आहे, तर टॉस बॉक्स मध्ये या. तर एका बाजूने पाहतोय आकाश बोरिवली कुकसे या संघाचा संघनायक, तर दुसऱ्या बाजूने पाहतो आपण आराधना स्पोर्ट भावाले संघाचा संघनायक जितेन. तर आपण गणेश सापटे यांची शुभ असते टॉस करणार आहोत. छापा असा कॉल आलाय आणि काटा इथं आलेला आहे. तर पाहुणे विनंतीस आपण जाऊन स्थानापन्न व्हा. तर बसून घ्यायचंय. आपण भावली संघाने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या सकाळच्या सत्रामध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 धावा. असे कुठले गोलंदाज पाहायला मिळतील? अक्षय आहे, कृष्ण आहे, विलास आहे. या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि ग्राउंड खूप मस्त आहे आणि खेळायला खूप मजा येईल. तर आकाश, तुम्ही टॉस हारलेलात, तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? 45+. असे कुठले फलंदाज पाहायला मिळतील जे चांगली फलंदाजी करतील आणि 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील? चंद्रकांत पागी, विकास चौधरी, योगेश पागी आणि मी. यस, जास्त वेळ घेत नाहीये, तुम्हाला शुभेच्छा असतील. तर लगेच आपण जाऊया मैदानामध्ये. बॅक टू क्रिकेट नाव. तर 32 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत धाव फलकावरती जर बघितलं तर 8 धावा या लागल्यात. अजूनही 24 धावांची गरज आहे. आणि दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुनील पागी. नितेश स्ट्राईक वरती वाहतोय, पण डाकुऱ्याचा फलंदाज फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केला गेलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. फेकी तर खराब झाली होती, मात्र हा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय, कारण या चेंडूची हाईट जर बघितली तर कमरेच्या वर पाहायला मिळाली. तेच कारण की पंचांनी ओळखलं आणि लगेच नो चेंडू घोषित केला गेलाय. तर नो चेंडू आणि त्याच्यावरती पळून केलेल्या 2 धावा. धाव फलक जाऊन पोहोचले तर म्हणजे 11 धावसंख्येवरती. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. सुवर्ण संधी असेल मोठा फटका खेळण्याची, ती म्हणजे नितेश याला उघडे डोळे पाहणे, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. सुवर्ण संधी अवलेस नियंत्रणामध्ये नव्हता, मात्र चेंडू गेलाय ऑन साइडला. एक धाव कंप्लीट झालाय. शतरक्षक थोडासा फंबल करतो, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. डेंजर एंड धावतो नितेश, मात्र एस्टन हा चेंडू लागत नाहीये. एस्टन पासून दूर चेंडू निघून जात आहे. तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. नितेश याची जर शरीर यष्टी जर बघितलं तर भरभक्कम शरीर यष्टीचा हा फलंदाज पाहतोय, मात्र धावा वेगाने पळून पूर्ण करतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावेन धाव फलक जाऊन पोहोचले, तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 13 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत.
गोलंदाज सुनील एक चेंडू जरूर त्याने नो हाताळलाय. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताळला गेलाय आणि यस पंचांचं फिंगर अप. फलंदाज बाद. नितेश भांगरे बॅक टू द पॅव्हिलियन. तर नितेश भांगरे बाजून माघारी परतलाय. नवीन फलंदाज अनिल टोकरे मैदानाच्या आतमध्ये येते. अनिल आणि ऋतिक वाडान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 10 फलकावरती धावा लागल्या, त्यात 13 धावा. अजूनही जर बघितलं तर 19 धाव्यांची अजूनही गरज असणार आहे जिंकण्यासाठी. 32 धावांचं टार्गेट ठेवलं गेले. 13 धावा 10 फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सुनील आता मात्र कमबॅक करू देते आपल्या संघाला. अनिल स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती ऋतिक. जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये जर बघितलं तर भरपूर गॅप पाहायला मिळाला. बॅट पासून चेंडू थोडासा दूर आणि हा चेंडू निर्धावच्या सुरुवात पाहायला मिळतोय. डॉट चेंडू. चेंडू टाकून झाले ते 4. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. 32 धावांचं टार्गेट आहे. 13 धावा आतापर्यंत 10 फलकावरती लागल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस चांगला फटका आहे. चाबूक शॉट पाहायला मिळतोय. शतरक्षक डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. मात्र फेकी थोडीशी खराब आली आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. तर खराब थ्रो झाला. थ्रो जर ऍक्युरेट थ्रो जर असता, व्हॉट्सअप किंवा ईमेल प्रमाणे जर थ्रो झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद होऊ शकला असता. कुठेतरी अपुरा थ्रो पाहायला मिळाला. ज्या प्रकारे आपण पाहायचो पत्र आपल्यापर्यंत थांबत थांबत यायचं, त्या प्रकारे हा थ्रो थोडासा थांबत आला होता विकेट किपर पर्यंत आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. डायरेक्ट हिट जरूर झाला होता, मात्र बॅट जी आहे फलंदाज क्रीज मध्ये पोहोचली होती. तर या 2 धावा आल्यात. 2 धाव्याने 10 फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 15 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू बाकी असेल या ओव्हरमध्ये. 15 धावा 10 फलकावरती 17 धाव्यांची अजूनही गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू हाताला गेला. अपील झालाय मात्र डायरेक्ट हिट. मात्र एक धाव कंप्लीट झाले. अपील देखील फेटून लावली गेली. मला वाटते बॅटला कुठेतरी हा चेंडू स्पर्श झाला असावा. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. एका धावेने 10 फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 12 चेंडूचा खेळ झालाय. 12 चेंडू नंतर 10 फलकावरती धावा लागले. त्या 16 धावा. अर्धा पल्ला पूर्ण झालाय. अजूनही 12 चेंडू मध्ये 2 ओव्हर मध्ये अजूनही अर्धा पल्ला पूर्ण करायचा असेल. अजूनही 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. 32 धावांचा टार्गेट आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला खेचून मारलाय. ऑन साइडला शतरक्षक डीप मध्ये एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. घातक ठरू शकतो मात्र थ्रो खराब आलाय. पुन्हा एकदा तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. 2 धाव्याने 10 फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती.
विश्वास पागी हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावरती आलाय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन हा चेंडू खेळून काढला मात्र शतरक्षक तैनात या फटक्यासाठी. जबरदस्त झेल, फलंदाज बाद. काय कॅच झालाय त्या रिझर्व मध्ये लॉंग लीग क्षेत्रामध्ये. मला वाटते अनिल टोकरे याचे डावपेस माहिती असतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. अरे काय क्षेत्ररक्षण सजवलं, ज्या प्रकारे चेंडू हाताला लागला त्या प्रकारे क्षेत्ररक्षण देखील सजवलं होतं. अनिल अनिल टोकरे याला माघारी परतवले गेले. नवीन फलंदाज अक्षय वांगड मैदानाच्या आतमध्ये येतोय. धाव फलकावरती धावा लागलेत त्या म्हणजे 18 धावा. 2 चेंडू टाकून झालेत या ओव्हर मध्ये. 4 चेंडू अद्याप बाकी असतील. पुन्हा एकदा मिस्टर फटका पाहायला मिळतोय मात्र चेंडू येतोय डीप मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव कंप्लीट मात्र फेकी थोडीशी खराब. पुन्हा एकदा तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. 12 धाव्यांची अजूनही गरज असणार आहे जिंकण्यासाठी. याच दरम्यान आपण स्वरा 11 डोहाले या संघाचे इथं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मागच्या हप्त्यामध्ये जर बघितलं तर त्यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती. चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळालं होतं. ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळतात. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 21 या धावसंख्येवरती. सोरा 11 डोहले आपल्याला नक्कीच आज ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यांच्या मार्फत देखील एक चांगली स्पर्धा आयोजित केली गेली होती. तर आम्ही आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी मार्फत त्याचं हार्दिक अभिनंदन करतोय. अभिनंदन असेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय आणि एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. चार चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. धाव फलकावरती धावा जर बघितलं तर अगोदरच कमी धावा या धाव फलकावरती लागल्यात आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा इथं खर्च केल्या जातात. या अगोदर एक वाईट चेंडू देखील आला होता. त्यानंतर हा चेंडू डॉट जरूर आला होता मात्र ओरताच्या तुफात एक धाव गेले. पुन्हा एकदा बॅटची एज विकेट किपरच्या माध्यमातून हा चांगला बॅकअप दिला जातोय. गोलंदाजी चांगली होतंय मात्र क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होताना पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणाला चांगली साथ द्यावी लागेल ती म्हणजे गोलंदाजाची. गोलंदाजीच्या पाठीचा कणा म्हणून क्षेत्ररक्षकाला ओळखलं जातं. जर तुमचा पाठीचा कणा जर कमकुवत असेल तर नक्कीच गोलंदाजी ही खराब पाहायला मिळेल. फुलटा चेंडू यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढले. 1 बॉम्ब जाईल सीमारेषा पार. कुठलीच संधी नाही क्षेत्ररक्षकाकडे. 4 धावा.
जाऊन पोहोचले ते म्हणजे 27 धावा. 5 धाव्यांची अजूनही गरज. आणि पुन्हा एकदा मला वाटते कुठेतरी दिशा मध्ये भरकटला जातोय तो म्हणजे किसन पागी. बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू हाताला गेलाय. 4 धाव्यांची आता गरज असेल. 6 चेंडू 4 धाव्यांची गरज. फलंदाजी करत असताना धाव फलकावरती कुठेतरी कमी धावा धाव फलकावरती लागल्या आणि त्या धावा रोखत असताना कुठेतरी अवांतर धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जात आहेत. आणखीन एक वाईट चेंडू. वाईटची हॅट्रिक पाहायला मिळते. याला म्हणतात दुष्काळामध्ये 13वा महिना. कारण अगोदरच धाव फलकावरती धावा कमी आहेत आणि त्याच्यामध्ये या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा या समोरच्या संघाला बहाल केल्या जात आहेत. खराब गोलंदाजी. 3 धाव्यांची अजूनही गरज असणार आहे. मला वाटते वाईट टाकून मला वाटतं इथे जिंकवण्याचा प्रयत्न दिसतोय तो म्हणजे गोलंदाजाचा. आणि आणखीन एक वाईट. सलगचा चौथा वाईट चेंडू हाताला गेलाय. आता मात्र 2 धाव्यांची गरज आहे. मला वाटते किसन याचा प्रयत्न दिसतो की फलंदाजाला बॅटच्या स्वरूपात धावा द्यायच्या नाही, एव्हांतरच्या स्वरूपात धावा द्यायच्या आहेत जिंकण्यासाठी. कारण आतापर्यंत 4 चेंडू लगातार वाईट चेंडू हाताळलेत. खराब गोलंदाजी. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. विकेट किपरच्या मागे चेंडू जरूर गेलाय. मात्र तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. स्कोर लेवल झालाय. आता मात्र 1 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 1 धाव. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज होती. मात्र 4 चेंडू वाईट हाताळलेत. त्यानंतर सिंगल धाव आलाय. अजूनही 1 धावेची गरज. त्यानंतर क्लोज शतरक्षण लावलं जातं. अंब्रेला शतरक्षण पाहायला मिळेल आपल्याला. एका धावेची गरज आहे. 5 चेंडू 1 धाव. यावेळेस टॉप एज घेतली होती. विकेट किपरच्या मागे हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. मात्र तोपर्यंत 1 धाव कंप्लीट आणि विजय इथे संपादन केला जातोय. तर हळडक तो म्हणजे आयगावदी स्पोर्ट वालशीन. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. मुकेश स्पोर्ट कासपाडा बी.